नमस्कार मैत्रिणींनो. तर हा आहे फोर्टेक्स ब्लाऊज 36 या मापाचा. तर आपण टक्स कसे द्यायचे चला तर बघूया. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा म्हणजे नक्की समजेल. तर हे बघा, 9 म्हणजे 9चा चौथा भाग येणार 36. तर आपल्याला काय करायचं, 3.6 वरती एक 6 पॉईंट घ्यायचे, 3च्या नंतर 6 पॉईंट आणि त्यावरती एक मार्किंग करून घ्यायची. त्या मार्किंगवरती आपल्याला 2 इंचावरती आणखीन एक लाईन ड्रॉ करायची टक्ससाठी. हे बघा, आणि टक्स बरोबर दोन्ही साईडला अर्धा इंचावरती खालचा टक्स मारायचा असतो. 36 मापाचा फोर्टेक्स ब्लाऊज आहे हा. झाला आता खालचा टक्स. आता वरती टक्स मारण्यासाठी आपण 1/2 इंचावरती एक मार्किंग करायची असते. बरोबर त्या टक्सच्या पॉईंटपासून 1/2 इंचावरती मार्किंग करायची. बरोबर 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. हे बघा, असं डॉट द्यायचा आणि त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची असते. बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग करायची असते आणि ती मार्किंगच्या समोर ही लाईन मारून घ्यायची आणि परत ते 1/2 इंचावरती जे डॉट केलं आहे तिथून परत 2 इंचावरती एक गॅप ठेवून द्यायचा. तिथे एक मार्किंग करायची 2 इंच आणि तिथून परत आणखीन एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे बघा, खूप सोपी पद्धती आहे. फोर्टेक्स ब्लाऊज शिवायला पण खूप सोपा जातो. आणि खालचा जो टक्स मारणार आपण लास्टचा, तो खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची. त्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून क्रॉस अशी लाईन क्रॉस मार्किंग करायची, म्हणजे क्रॉस टक्स येतो तो. हे बघा, या पद्धतीने. आणि हे तीनही टक्स आपल्याला 1/2 इंचावरती मारायचे असतात. फक्त खालचा टक्स हा अर्धा इंचावरती मारायचा असतो. हे बघा, एका साईडला आपण मार्किंग करून घेते, तसेच दुसऱ्या पण साईडला आपण त्याला असं व्यवस्थित कपडा टाकून, तोच जे फॅब्रिक आहे ते टाकून व्यवस्थित थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे बरोबर ती मार्किंग आहे ती खालच्या कपड्यावरती पण येऊन जाते. म्हणजे टक्स खालीवर होत नाहीत, बरोबर बसतात. हे बघा, थोडंसं डिम हे होऊन गेले तर आपण आता व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेऊया. फोर्टेक्स ब्लाऊज शिवायला पण सोपा जातो आणि खूप कमी वेळात होऊन जातो. ज्यांची तब्येत असेल त्यांना फोर्टेक्स ब्लाऊज हा परफेक्ट बसतो. हे बघा, आता बरोबर अर्धा इंचावरती खालचा टक्स मारायचा असतो. हे बघा, आता दुसरा टक्स मारून घेऊया. हे तीनही पण टक्स 1/2 इंचावरती मारायचे असतात. हे बघा, वरचा टक्स पण 1/2 इंचावरती मारायचा. हे बघा, 3 टक्स मारून झाले. आता लास्टचा टक्स मारायचा, हा पण 1/2 इंचावरतीच मारायचा असतो. हे बघा, आपले 4ही पण टक्स आता मारून झालेले आहेत आणि हे बघा, फिनिशिंग पण खूप छान येते. हे बघा, 4 टक्स मारून झाले. आता आपल्याला योगपट्टी म्हणजे क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. क्रॉस पट्ट्या कोण कोण सोबत जोडतं तर कोण कोण एका पाठीमाग जोडतं. तर मी दोन्ही क्रॉस पट्ट्या सोबतच जोडते, तर तुम्हाला दाखवते. हे बघा, वरची क्रॉस पट्टी या पद्धतीने धरायची, आपली जी मेन फॅब्रिक आहे त्याची, आणि खाली अस्तर जे आहे ती खालून पकडून घ्यायची. हे बघा,
आणि व्यवस्थित थोडा थोडा कपडा धरून लास्टपर्यंत जोडून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा फिनिशिंगसाठी. हे बघा, त्याला क्रॉसपट्टीला जी जोडलेलं आहे त्याला आणखीन दापटीप देऊन घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आपला वरचा भाग जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी दोन्हीच्या मध्ये टाकून घ्यायचा. हे बघा, आणि परत वरून वरच्या साईडला आपण 2 टिप मारून घ्यायचे, दाबटीप. म्हणजे दाबटीप जर मारला तर कपडा उसवत नाही, म्हणजे शिलाई निघत नाही आणि फिनिशिंग पण छान येते. आता जे आतमधला कपडा आहे तो बाहेर असं या पद्धतीने काढून घ्यायचा आणि या क्रॉसपट्टीला आणखीन वरून एकदा फिनिशिंगसाठी परत दाबटीप देऊन घ्यायची. म्हणजे एकदम लुक कसा एकदम छान दिसतो. आता आपली हुकपट्टी बसून घेऊया. 1.5 इंचाची हुकपट्टी मी इथे बसून घ्यायला लागले. 1.5 इंचाची हुकपट्टी या पद्धतीने बसून घ्यायची. परत आणखीन त्याला दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, खूप स्लोमध्ये आणि खूप कमी स्पीडमध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगत आहे. व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्हाला कुठल्याला काही जर प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तो व्हिडिओ नक्की बनवेल. हे बघा, फिनिशिंग तर किती छान आली आहे. आणि आपल्या गळ्याला आकार द्यायचा असेल तर थोडंसं आपण काय करायचं, व्यवस्थित जर नाही आला आपला समोरचा गळा तर काय करायचं, थोडंसं कट करून घ्यायचा. आणि आता पायपिंग करून घेऊया. पायपिंगसाठी क्रॉस कपडा कट करायचा असतो. हे बघा, तुम्हाला जर व्हिडिओ नसेल समजला तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, पायपिंगसाठी आतमधला कपड्याला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आणि परत तो कपडा असा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, पायपिंग पण खूप सोप्या पद्धतीने सांगितली कशी बनवायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नसेल समजलं तरी कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.